नमस्कार, मी डॉक्टर अनंत इंगळे द ॲग्री डॉक्टर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. खरीप हंगाम 2026च्या दृष्टीनं जो अंदाज वर्तवला जातो एल निनोचा प्रभाव. तर एल निनोचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतावरती असण्याचा जो अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, त्या अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर याचा मोठा परिणाम आपल्या सोयाबीन पीक किंवा इतर पिकांवरती होणार आहे. त्याच अनुषंगानं आपल्याला वाण निवडमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर एल निनोचा प्रादुर्भाव म्हणजे काय? तर त्यामध्ये काय होतं, की पावसाचा खंड पडणे किंवा पाऊस कमी प्रमाणात होणे, त्याचबरोबर अनिश्चित पावसाची शक्यता असते. म्हणजे पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो आणि निश्चित पाऊस पडत नाही. त्यामुळे काय होतं, की पाऊस पिकावरती त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला वाण निवडमध्ये काय बदल करायचं? ते पण खूप महत्त्वाची गोष्ट असते. सोयाबीन पिकामध्ये वाण निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे? तर त्यामध्ये एल निनोची परिस्थिती जर असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जमिनीचा प्रकार कोणता आहे? आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे का? किंवा कमी पावसामध्ये कोणते वाण निवडले पाहिजेत? किंवा पावसाचा खंड पडल्यावर सुद्धा कोणता वाण चांगलं उत्पादन देऊ शकतो? ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. तर सोयाबीन पिकामध्ये सर्व गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या आणि वाण जर आपला चुकला किंवा अयोग्य प्रकारच्या जमिनीमध्ये म्हणजे भारी जमिनीमध्ये आपण अयोग्य वाण निवडलं किंवा लवकर येणारं वाण निवडलं, त्या ठिकाणी आपल्याला कमी उत्पादन मिळतं. तर त्यानुसार आपल्याला काय करणं गरजेचं आहे, की वाण निवड करताना जमिनीचा प्रकार कोणता आहे? आपल्याकडे उपलब्ध असलेले संसाधने म्हणजे पाणी व्यवस्थापन आहे का? किंवा नियोजन कसं आहे? त्याचबरोबर आपल्याकडं जमिनीचे प्रकार किती आहेत? किंवा भारी जमीन आहे, हलकी जमीन आहे किंवा काय? किंवा पाण्याची उपलब्धता आणि रोग व किडीचं नियोजन आपण कसं करतो यावरती सुद्धा ते अवलंबून असतं. वाण निवड करताना 2-3 गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये तो जो वाण आहे तो वातावरण बदलाला सहनशील म्हणजे प्रतिकारक्षम असलेला पाहिजे. रोग व किडींना प्रादुर्भाव जो आहे तर त्याचा तो कमी झाला पाहिजे. त्यामध्ये येलो मोजॅक असेल किंवा चारकोल रॉट असेल किंवा चक्रीभुंगा असेल किंवा इतर जे किडी आहे यांचा प्रादुर्भाव त्या वाणावरती कमी झाला पाहिजे. आणि पावसाची जी अनिश्चितता आहे त्यामध्ये सुद्धा त्यानं तग धरून आपल्याला चांगलं उत्पादन दिलं पाहिजे. हे काही जे वाणाचे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे आहे तर शेंगा न फुटणारा किंवा दाण्याचा जो आकार आहे तो मोठा असलेला आणि चकाकीदार दाणा असलेला जेणेकरून आपल्याला चांगला भाव मार्केटमध्ये मिळू शकतो. तर एल निनोच्या परिस्थितीमध्ये आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. आपल्याला त्या ठिकाणी लवकर येणारा, मध्यम कालावधी देणारा आणि उशिरा येणारा अशा तीनही वाहनांची त्या ठिकाणी निवड करायची आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि उपलब्ध असलेल्या संसाधनानुसार. तर आपल्याकडं 10 एकर जमीन असेल तर आपण काय केलं पाहिजे 3 एकर जे आहे तर ते लवकर येणारे वाण निवडायचे. 3 एकर जे आहे तर ते उशिरा येणारे वाण निवडायचे आणि 4 एकर जे आहे ते मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण निवडायचे. म्हणजे यानं काय होतं की ज्यावेळेस पावसाचा खंड पडेल तर तो कुठल्याही एकाच वाणाला त्याचा फटका बसणार आहे. आपले 2 वाण त्या ठिकाणी सुटणार आहेत. म्हणजे आपल्याला काय होतं की एकंदरीत सरासरी उत्पादन त्या ठिकाणी मिळतं किंवा जर लवकर पाऊस उघडला तर उशिरा येणाऱ्या वाणांना त्याचा फटका बसणार आणि लवकर येणारे किंवा मध्यम कालावधीत येणारे त्यांचं उत्पादन चांगलं मिळणार. जर उशिरा चांगला पाऊस झाला तर उशिरा येणाऱ्या वाणांना त्याचा फायदा होणार आणि आपल्याला उत्पादन अधिक मिळणार. अशा एकंदरीत गोष्टीमुळे काय होणार की आपलं उत्पादन त्या ठिकाणी स्थिर होणार. तर आपला उद्देशच तो आहे की आपल्याला स्थिर उत्पादन कसं मिळेल त्याच दृष्टीनं आपल्याला वाण निवड करायची. तर याच अनुषंगानं आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू की लवकर येणारे कोणते वाण आहेत, मध्यम कालावधीत येणारे कोणते वाण आहेत आणि उशिरा येणारे कोणते वाण आहेत. तर त्यामध्ये प्रथम आपण बघू की लवकर येणारे कोणते वाण आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा जो वाण आहे तो 9305 म्हणजे 90 दिवसामध्ये तो परिपक्व होतो. त्यानंतर जो आहे तो एम-ई-एस 725 हा नवीन वाण आहे. तो सुद्धा 90 ते 92 दिवसामध्ये परिपक्व होतो. परभणी कृषी विद्यापीठाचा वाण आहे. त्यानंतर जे-एस 2034 हा वाण जो आहे तो 85 ते 90 दिवसामध्ये परिपक्व होतो. त्यानंतर जे-एस 9560 हा जो आहे तर 82 ते 85 दिवसामध्ये अगदी अर्ली हा मॅच्युअर होतो. हा बहुतेक शेतकरी हळद किंवा इतर जे इंटरक्रॉपिंगमध्ये आपण म्हणजे आंतरपीक म्हणून वापरला जाणारा हा वाण आहे. मोठ्या प्रमाणावर सुद्धा याची लागवड होते. प्रायव्हेट कंपनीमध्ये जर बघितलं आपण तर 33-44 ची सुद्धा काही शेतकरी 95 दिवसामध्ये हा परिपक्व होणारा वाण आहे त्याची सुद्धा आपण लागवड करू शकता. असे 4-5 जे वाण आहेत तर ते आपण लवकर येणाऱ्या कालावधीमध्ये आहेत ते आपण त्या ठिकाणी निवडू शकता. तर जे लवकर येणारे वाण आहेत हे आपल्याला हलक्या जमिनीमध्ये आणि माळरानाच्या जमिनीमध्ये निवडायचे आहेत. त्यानंतर मध्यम कालावधीमध्ये जे येणारे वाण आहेत तर ते मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपल्याला त्याची निवड करायची आहे. त्यामध्ये आपण एम-ई-एस 612 हा वाण आहे तो 95 ते 100 दिवसामध्ये परिपक्व होतो. त्यानंतर फुले दुर्वा हा 100 ते 102 दिवसामध्ये परिपक्व होतो. त्यानंतर जे-एस 20-116 आणि जे-एस 20-98 त्याचबरोबर आर-व्ही-एस-एम 1135 त्यानंतर एम ए त्यानंतर जे-एस 335 आणि
ह्या असे जे वाण आहेत तर ते आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. त्यामध्ये प्रामुख्यानं MUS 612 आहे, RVSM 1135 आहे, त्यानंतर JS 335 आहे किंवा फुले दुर्वा आहे. यांची आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. हे 4-5 जे वाण आहेत तर हे महत्त्वाचे वाण आहेत, त्याची सुद्धा आपण निवड करू शकता. JS 20-116 हा सुद्धा पांढऱ्या फुलाचा वाण आहे, तो सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. त्याचबरोबर हे जे वाण आहे तर हे मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपल्याला त्याची निवड करायची आहे. त्यानंतर उशिरा येणारे जे वाण आहेत त्यामध्ये प्रामुख्याने 3 ते 4 वाण येतात. त्यामध्ये फुले संगम जो वाण आहे ते 110 दिवसामध्ये, 105 ते 110 दिवसामध्ये परिपक्व होतो. त्यानंतर फुले किमया हा 105 दिवसामध्ये परिपक्व होतो. त्यानंतर फुले दुर्वा सुद्धा आपण एक उशिरा येणाऱ्या किंवा भारी जमीन असेल त्यामध्ये निवड त्याची करू शकता. त्यानंतर MUS 162 आणि इतर जे काही वाण आहेत प्रायव्हेट कंपन्यांचे किंवा NRCचे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याचा विचार करू शकता. परंतु आपण या ठिकाणी जे महत्त्वाचे वाण आहेत तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपण फुले दुर्वा किंवा फुले किमया किंवा फुले संगम यांची निवड करू शकता. परंतु या ठिकाणी एक काळजी घेणं गरजेचं आहे. उशिरा येणारा जर वाण आपल्याला निवड करायचा असेल तर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन त्यामध्ये प्रामुख्यानं जर एखादा पावसाचा खंड पडला तर आपल्याला त्या ठिकाणी पाणी देण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस परतीचा मान्सून जो आहे तो जर लवकर आला आणि त्यावेळेस जर पाण्याची व्यवस्था नाही झाली तर दाणे बारीक होतात. त्यावेळेस सुद्धा आपल्याला पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. अशाच परिस्थितीमध्ये आपल्याला या वाणांची निवड करायची आहे. हे वाण सुद्धा चांगलं उत्पादन देतात. चांगलं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं. त्यामुळे या तीनही प्रकारच्या वाणांची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे. आपण एकदा समरीमध्ये बघू की लवकर येणाऱ्यामध्ये MUS 725 किंवा 9305 किंवा 9560. नंतर मध्यम कालावधीमध्ये येणारा MUS 612 किंवा फुले दुर्वा किंवा 335 किंवा RVSM 1135 यापैकी निवड करायची आहे. त्यानंतर उशिरा येण्यामध्ये फुले किमया, फुले संगम आणि फुले दुर्वा हे 5-6 जे वाण आहेत तर हे आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. अशा प्रकारे आपण वाण निवड करताना काळजी घेणं गरजेचं आहे. एल निनोची परिस्थिती आहे, पावसाचा खंड पडू शकतो किंवा पाऊस उशिरा येऊ शकतो किंवा पाऊस लवकर बंद होऊ शकतो. अशा अनेक परिस्थितीचे अंदाज त्या ठिकाणी वर्तवले जातात. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाण निवडमध्ये बदल करणं गरजेचं आहे. दरवर्षीप्रमाणे आपण जे वाण निवडतो तसेच वाण निवड न करता आपल्याला या ठिकाणी बदल थोडा करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर पेरणी उशिरा होणार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मध्यम ते लवकर येणारे वाण जे ते निवड करणं गरजेचं आहे. जास्त जर उशिरा पेरणी झाली तर उशिरा येणारे वाण त्या ठिकाणी टाळायचे. अशा प्रकारे बदल जर केला तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी उत्पादनात स्थिरता येऊ शकते. आपल्याकडे असलेली जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि नियोजन यानुसार लवकर येणारा, मध्यम कालावधीत येणारा आणि उशिरा येणारा अशा तिन्ही प्रकारच्या 3 ते 4 वाणांची निवड आपण करणं गरजेचं आहे. जर 10 ते 15 एकर जमीन असेल तर. जर 5 एकर जमीन असेल तर 2 वाणांची निवड करायची लवकर आणि मध्यम कालावधीमध्ये किंवा मध्यम आणि उशिरा कालावधीमध्ये. अशा 2 प्रकारचे आपण जर बदल केले तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनात स्थिरता आणता येते. अशाच माहितीसाठी किंवा अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला त्याची नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.